कैलासवासी गंगा भागीरथी येलुबाई दामू खेमनर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने हरिभक्तपरायण सुनीताताई कातोरे गजे यांचे सुसरावे कीर्तन सेवा पार पडली। संगमनेर तालुक्यातील झोळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण दामू खेमनर पाटील व कारभारी दामू खेमनर पाटील यांच्या मातोश्री आदरणीय कैलासवासी गंगा भागीरथी येलुबाई दामू खेमनर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त हरिभक्तपरायण सुनीताताई कातोरे गजे यांच्या कीर्तनासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे। हा कार्यक्रम शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण सुनीताताई कातोरे गजे यांची कीर्तन सेवा पार पडली। या कीर्तनातून त्यांनी न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला म्हणू कंठी, घरी दिला ठाव अवघा सकळही वाव, तुका म्हणे एक ठाई केले माझे तुझे नाही। या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर अप्रतिम सुंदर असं विवेचन त्यांनी केले। विविध दाखले प्रमाण देऊन उपस्थितांना त्यांनी अमृतवाणीतून अगदी मंत्रमुग्ध केले। त्यांच्या कीर्तनातून आईवडील, श्रद्धा आणि भक्ती व जीवनमूल्यांचा संदेश त्यांनी दिला आहे। या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली शब्दांकित करताना स्वर्गीय येलुबाई यांच्या साध्या, परोपकारी आणि कर्तृत्वान आयुष्याचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। झोळेश्वर माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण दामू खेमनर पाटील सर यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ शैक्षणिक संस्थेला काही रक्कम देणगी म्हणून जय हनुमान शैक्षणिक संस्था व सांस्कृतिक मंडळ झोळे या संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब खर्डे साहेब, मुख्याध्यापक संघाचे संगमनेर तालुका अध्यक्ष शिंदे सर यांच्याकडे सुपूर्द केली आहे। यावेळी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात, नानासाहेब खर्डे, आंबरे सोसायटीचे चेअरमन रावजी खेमनर, हरिभक्तपरायण रमेश महाराज तांबडे आदी मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात श्रद्धांजली वाहिली। यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। प्रास्ताविक व सूत्रसंचालन त्याचबरोबर आभार प्रदर्शन रवींद्र पुणेकर व खंडू कोळपेसर यांनी केले। महासत्ता न्यूज संगमनेर। या ठिकाणी आपल्या गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व कैलासवासी गंगा भागीरथी येलुबाई दामू खेमनर यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात। परंतु सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या अतिरिक्त श्रद्धांजली घेतल्या जाणार नाही, याची पहिल्यांदा दक्षता घेतली जाईल। सगळ्यात महत्वाचा विषय, आपण एक 10 ते 15 मिनिटं फक्त यासाठी वेळ द्यायचा आहे की जे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी काही पदाधिकारी आलेले आहेत आणि महत्वाचे व्यक्तिमत्व आलेले आहेत, त्यांना आपण कृपया फक्त ऐकून घ्यायचं आहे। त्यांचे श्रद्धांजलीपर जे काही 2 शब्द ते व्यक्त करतील त्यांना आपण कृपया सगळ्यांनी या ठिकाणी ऐकून घ्यायचं आहे। प्रथमतः आम्ही गावच्या वतीनं हरिभक्तपरायण रमेश महाराज तांबडे यांना विनंती करतो की आपण थोडक्यात श्रद्धांजली अर्पण करायची आहे आणि त्यानंतर फक्त 3च श्रद्धांजली होतील। जातस्य हे ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद परिहर्यर्थे नत्वं शोचितुम रहसि। आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी येलुबाई दामू खेमनर या मातोश्रींना आपल्यातून जाऊन म्हणजेच या इह लोकातली यात्रा संपवून परलोकाच्या यात्रेत विलीन होऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचं भूषण श्री हरिभक्तपरायण सुनीताताई गीतेश कातोरे अतिशय सुंदर अशी न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे या अभंगावरती अतिशय सुसावे असे कीर्तन सेवा या ठिकाणी ताईंनी समर्पित केली। समस्त ग्रामस्थांच्या वतीने सर्वात प्रथमतः ताईंचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आज या ठिकाणी या मातोश्रींना जाऊन 1 वर्ष झालेलं आहे। त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे।
म्हणून अधिकचा वेळ न घेता, वास्तविक पाहिलं तर वक्त्यानंतर बोलणं हे चुकीचं असतं, तरी पण एक प्रथा पडून गेलेली आहे. म्हणून आज या ठिकाणी या मातोश्रीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी या मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता उपस्थित आहे. आता आमचे बंधू रविदादांनी या ठिकाणी त्यांची नाव घेणारच आहे. म्हणून अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे. संघाचे अध्यक्ष श्री शिंदे सर यांना विनंती आहे की आपण श्रद्धांजली शब्दांकित करण्यासाठी यायचं आहे. यानंतर श्रीयुत खर्डे साहेब यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. या ठिकाणी आमचे मित्र मुख्याध्यापक आदरणीय लक्ष्मण दामू खेमनर यांच्या मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी येलोबाई दामू खेमनर यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. या कुटुंबाला 1 वर्ष कसं गेलंय हे त्या कुटुंबालाच माहीत असेल. हर घटके त्या मातेच्या आठवणी आल्याशिवाय राहिल्या नसतील. कारण या मातेनं या कुटुंबासाठी मोठं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यांची 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत, नातवंड आहेत आणि या कुटुंबामध्ये प्रेम जिव्हाळा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आहे. केवळ याच कुटुंबामध्ये नाही तर त्यांचं जे नातेवाईक आहे त्या नातेवाईकांमध्ये प्रेम निर्माण करण्याचं काम त्यांनी केलंय आणि अतिशय लोकप्रिय असं हे व्यक्तिमत्व आपल्यामधून या ठिकाणी निघून गेलंय. या ठिकाणी मला सांगावंसं वाटत आहे, मातोश्रींचं शिक्षण जरी कमी असलं परंतु आपल्याला जे शिक्षण घेता आलं नाही ते शिक्षण आपल्या मुलांना दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून एक मुलगा जो आहे अतिशय चांगल्या तऱ्हेनं शिक्षण घेऊन शेती हा विषय चांगल्या तऱ्हेनं करत आहेत. आमचे मित्र लक्ष्मणराव मुख्याध्यापक आहेत. गेल्या 25-26 वर्षांपासून ते मुख्याध्यापक या पदावरती काम करत आहेत. आणि ही देण जी आहे, हे नेतृत्व गुण जे आहे या मातोश्रींनी त्यांना दिलेले आहेत. संगमनेर तालुक्यामध्ये नावाजलेली अशी शाळा जोळेश्वर माध्यमिक विद्यालय, परंतु लक्ष्मणरावांनी त्या ठिकाणी अगदी पहिल्यापासून काम चांगलं केलंय आणि तालुक्यामध्ये 1 नंबरला शाळा या ठिकाणी झालेली आहे. याचं कारण फक्त एकमेव आई वडिलांनी दिलेले त्यांच्यामध्ये जे काही नेतृत्व गुण आहे आणि त्या गुणांमुळेच हे करू शकलं आहे. आणि आमच्या मुख्याध्यापक संघामध्ये देखील अतिशय चांगल्या तऱ्हेनं ते काम करत आहेत. बरेच वक्ते बोलणार आहेत, जास्त घेणार नाही. तर या मातोश्रींना संगमनेर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीनं शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बरेचसे या ठिकाणी आहेत, त्यांच्याही वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कैलासवासी येलोबाई दामू खेमनर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आप्तेष्ट गणगत नातेवाईक, खेमनर परिवार आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. अतिशय चांगलं आणि सुसंस्कृत असं कुटुंब, 2 मुली 2 मुलं आणि या परिवारातील आई वडील. मी ज्या कारणाने इथं आलो ते म्हणजे लक्ष्मण सर माझ्या झोळे गावातील झोळेश्वर आदर्श ग्रामीण विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक. अतिशय छान असं काम खेमनर सर करतायत आणि त्यांचं छान काम करण्यामागे या माऊलीचा निश्चितपणे संस्कार आहे. फारसं बोलणार नाही, बोलणारी मंडळी पाठीमागे आहेत, काही बोललेली आहेत. पण माझ्या गावाच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं, आमच्या हनुमान शैक्षणिक संस्थेच्या वतीनं मी या माऊलींना आदरांजली वाहतो आणि थांबतो. आणि दुसरं एक कौतुक, म्हणजे कौतुक नाही परंतु आता कीर्तनाच्या मंडपात थांबावंसं वाटत नाही अशी परिस्थिती असताना गजेताईंनी ज्या पद्धतीनं अभंग सोडवला, तर दाद देण्याजोगा अभंग त्यांनी सोडवला. श्रीमंताचं आमटी आणि असली तरी तुम्ही सोडवलेला अभंग मात्र अतिशय आस्वादक असा होता. कुठलेही अंगविक्षेप नाही, अवडंबर नाही, आक्रस्ताळीपणा नाही. कीर्तनाचे सगळे प्रोटोकॉल ठेवून छान असं तुम्ही आम्हाला भक्तिरसामध्ये न्हावून टाकलं. तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि या माऊलीला पुन्हा एकदा आपण सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो, आदरांजली वाहतो. रामकृष्ण. यानंतर आंबोरे सोसायटीचे विद्यमान चेअरमन रावजी बागा पाटील खेमनर यांना विनंती आहे की आपण श्रद्धांजली शब्दांकित करायची आहे.
आणि या ठिकाणी आलेल्या आहेत त्या देखील या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी येतील. आदरणीय जयाताई थोरात. दुःखांकित अंतकरणाने उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, कैलासवासी गंगा भागीरथी येलुबाई दामू खेमनर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हरिभक्त परायण सुनीताताई कातोरे ताई यांनी सुंदर अशी प्रवचन रूपी आपले कीर्तन रूपी आपल्याला सेवा दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, स्वागत करतो. आदर्श माता येलुबाई आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबाला, नातेवाईकाला जे दुःख झालेलं आहे त्यातून सावरण्याची ताकद परमेश्वर त्यांना देवो अशी मी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. आणि आंबोरे गावच्या वतीनं तसेच आंबोरे सेवा सोसायटीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण. यानंतर जयाताई थोरात यांना विनंती आहे की आपण श्रद्धांजली शब्दांकित करायचे आहे. रामकृष्णजी. कैलासवासी येलुबाईंच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहोत. ज्यांचं अतिशय सुंदर असं कीर्तन आपण ऐकलं त्या हरिभक्त पारायण सुनीताताई कातोरे आणि गजे ताई आज इथे आलेल्या आहेत. त्यांनी अतिशय सुंदर असं कीर्तन आपल्या सर्वांना, कीर्तन रूपी सेवा त्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि आईचं महत्व जगामध्ये किती मोठं आहे हे खूप सुंदर पद्धतीने त्यांनी सांगितलं. ताई, मी तुमचे मनापासून आभार मानते. खरं तर अतिशय कष्टामधून उभा केलेला हा परिवार, जसं मागच्या वक्त्यांनी सांगितलं की स्वतःला शिक्षण भेटलं नसेल पण आपल्या मुला-मुलींना भेटलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणारी ही माऊली आहे. दोघेही मुलं अतिशय उच्च शिक्षित आहेत, मुली सुद्धा शिकलेल्या आहेत आणि चांगल्या घरांमध्ये आहेत. सर्व नातवंड, कुणी फार्मसी झालंय, कुणी MBA केलंय, कुणी इंजिनिअरिंग केलंय, म्हणजे सगळे नातवंड ही चांगल्या पद्धतीने शिकवलेले आहेत. आणि ह्या आजींनी अतिशय चांगले संस्कार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हा परिवार थोरात साहेबांच्या पाठीमागे अतिशय भक्कमपणे नेहमी उभा राहतो आणि सामाजिक असेल, आपलं सांस्कृतिक असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर असणारा हा परिवार आहे. मी खरं म्हणजे मी सर्व परिवाराचे सर्वांचे खूप खूप आभार मानते. त्यांचा नातू डॉक्टर जगनर हे आपल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत आणि अतिशय सुंदर काम ते करत असतात आणि आम्हाला त्याचा खूप खूप अभिमान इथे वाटतो. आज खरं थोरात साहेबांच्या वतीनं मी आज इथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेली आहे. सांगायचं तर हरिभक्त पारायण सुनीताताईंनी ज्यांनी कीर्तन केलेलं आहे, मी तिघी बहिणींना भेटलेली आहे. त्याच्या सुनीताताई ह्या 3 नंबर आहे माझ्यासारख्या, अनिताताई, वनिताताई आणि सुनीताताई अशा तिघी जणी आहे आणि त्यांच्या वडिलांचं नाव मोठं करायचं काम त्या तिघीही करतायत. त्याचा अभिमान मला खूप वाटतो आणि खूप सुंदर असं कीर्तन रूपी सेवा. तिघींचे आवाज एकदम म्हणजे फारच सुंदर आवाज तिघींचे आहेत आणि तिघींनी आपली आपली ओळख अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे. खरंच सुनीताताई, मी तुमचं आणि तुमच्या सर्व परिवाराचं खरं खूप खूप कौतुक आज इथं मला करावंसं वाटलं म्हणून मी इथे करतेय. त्यांच्या मुली सुद्धा संस्थेमधल्या माझ्या समोरच मोठ्या झाल्यासारख्या वाटतायत, उंच उंच होत चाललाय आणि खरंच खूप हुशार त्या मुली आहेत. मी 3-4 वर्षापूर्वी भेटले तेव्हा छोट्या छोट्या होत्या, आता जरा मोठ्या मोठ्या झाल्या. त्याच्यामुळे अतिशय सुंदर अशी संस्था आहे आणि आपल्या मुली त्यात शिकतायत. आपल्या वारकरी संप्रदायाचं शिक्षण त्या सगळ्या घेतायत, कारण आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काय संस्कार असतील तर ते वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत. आपण सर्वजण विठ्ठलाला मानतो आणि विठ्ठलाला मानणारा कोणता एक धर्म, एक जात नसते. सर्व धर्म, सर्व जाती, जो वारीला जातो तो वारकरी, एवढंच आपल्याला माहिती आहे. आणि वारीमध्ये एकामेकाला फक्त माऊलीच म्हटलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं नाव, गाव, कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे कधीच विचारलं जात नाही. अशी वारकरी संप्रदायाची परंपरा ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे. याचा अभिमान आपल्या सर्वांना वाटला पाहिजे. असं खरंच म्हणजे ही परंपरा आपल्याला पुढे अशी चालवत राहिली पाहिजे. आणि मला खूप आनंद आहे की
खिन्नर परिवार असेल किंवा जगनर परिवार, हे सर्व वारकरी संप्रदायाला मानणारा परिवार आहे. मी आज ह्या वर्षश्राद्धाच्या निमित्त आईना जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. मुलं कितीही मोठी असली तर आईचं जाण्याचं जे दुःख आहे ते सगळ्यांना सारखंच असतं. त्याच्यामुळे ही माऊली आज आपल्यामध्ये नाही, ह्याचं दुःख आपल्या सर्वांना खूप मोठं आहे. मी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीनं, संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं, संगमनेर तालुक्याच्या वतीनं आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या वतीनं आईच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि थांबते. रामकृष्ण हरी. यानंतर ताईंना विनंती करतो, खर्डे साहेबांना देखील विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. जोळेश्वर आदर्श ग्रामविकास विद्यालय झोळे यांच्या वतीनं, तसेच मुख्याध्यापक श्री खेमनर एल डी सर यांच्या मातोश्री गंगा भागीरथी यल्लूबाई दामोदर खेमनर यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी देणगी देण्याचे ठरवलेले आहे. तरी मी विनंती करतो की आपण या देणगी द्यायची आहे विद्यालयासाठी. जोळेश्वर विद्यालयासाठी ही देणगी सुपूर्द करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर कातोरे ताई यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार होतोय. तरी मी